नमस्ते. मी नॅचरोपॅथी डॉक्टर सरदार पाटील, योग शिक्षक आहे. 2016 पासून या फील्डमध्ये आहे. बऱ्यापैकी आता ओळख आहे बऱ्याच लोकांची. प्रत्येक वेळा मीटिंगमध्ये भेट होत राहते. प्रत्येक वेळा नवनवीन रिझल्ट येतात. डिव्हाइस घेतली होती घरी पप्पांच्या शुगरच्या प्रॉब्लेमसाठी. 2.5 महिन्यात पप्पांची शुगरची गोळी टोटल बंद झाली. ब्लॉकेज असतील नसतील काय माहीत नाही, कारण आम्ही मराठी शाळेत असल्यापासून गोळ्या सुरू आहेत पप्पांच्या. मला वाटते आज त्यांचं वजन 74 किलोवरनं 64 किलोवर त्याला 10 किलोचा रिझल्ट आला आहे. जवळजवळ एक 5 ते 6 महिने झाले डिव्हाइस लावून. पप्पांच्यासाठी मशीन घेतली होती. घरात आम्ही सगळी पाणी पित होतो. मग वाटलं योगा सगळ्यांना शिकवतोय, पाणीसुद्धा सगळ्यांना शेअर करायला हरकत नाही. घरातली डिव्हाइस बाहेर घेतली, एक छोटीशी रूम केली आणि पाणी लोकांना देण्यासाठी सुरुवात केली. आता परवाचीच गोष्ट सर, माझ्याकडे एक पेशंट आहे, तानाजी पाटील असं त्यांचं नाव आहे. त्यांचे रिपोर्ट आहेत सर, 99% असे 2 ब्लॉकेजेस त्यांना आणि 85 ते 95 पर्यंतचे जवळजवळ 7 ते 8 ब्लॉकेज आहेत. निम्म्यापेक्षा जास्त हृदय ब्लॉक आहे म्हणून डॉक्टरनी सांगितले. ऑपरेशन होत नाही कारण ठोके कमी लागतात. कदाचित ऑपरेशनमध्ये पेशंट ऑफ होऊ शकतो. असे प्रॉब्लेम असताना सुद्धा आणि 1 लिटरच पाणी प्यायला सांगितले. दिवसभरात फक्त 1 लिटर पाणी प्यायचं. का तर हृदयावरती त्याचं प्रेशर येते म्हणून. डिव्हाइस बघायसाठी आले, पाहुणे त्यांचे घेऊन आले होते. मी सेंटरवरतीच त्यांना 1 लिटर पाणी पाजलं आणि दिवसभरासाठी म्हणून 5 लिटर पाणी दिलं. म्हटलं एकदा वापरून बघा आणि मग ठरवा. 1 लिटर पाणी पिल्यानंतर सुद्धा त्यांनी सुरुवातीला भीतच पाणी पिलं, की कदाचित काहीतरी प्रॉब्लेम होईल म्हणून शंका बऱ्याच होत्या. पण पाणी पिल्यानंतर ते म्हटले की अहो 1 लिटर पाणी पिलोय, मला पिल्यासारखं वाटत नाही पाणी. म्हटलं हरकत नाही, इथूनच तुमच्या रिझल्ट यायला सुरुवात झाल्या. आज त्यांना साधी एक पायरीचा टप्पा जरी चढला तरी धाप लागायची. आज एकदम बिंदास सगळ्या घरातनं फिरतात, जिने वगैरे चढतात उतरतात. एक अट घातल्या, डिव्हाइसच्या शेजारी बसून किमान 1 लिटर तरी पाणी प्यायचं. आमच्या गावापासून किमान 7 ते 8 किलोमीटर गाव आहे. दररोज माणूस येतो पाणी नेण्यासाठी. असे एकच नाही तर असे भरपूर रिझल्ट आहेत. कदाचित अजून एक 2-3 महिने जर पाणी त्यांनी यूज केलं तर त्याच्यानंतर तो प्रॉब्लेम सुद्धा त्यांचा बराच क्लिअर झालेला असणार आहे आणि हे त्यांचे रिपोर्टच सांगतील. धन्यवाद सर.